कसं सांगू? तुमच्यात मला माझ्या मायाळू सखू वहिनी दिसतात. थोरली वहिनी ही माते समान असते. सखू वहिनी माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या, पण त्यांनी माझ्यावर अगदी अगदी आईप्रमाणे माया केली. तुम्हीच सांगा, जर मी तुम्हाला त्यांच्या जागी बघतोय, मी कसं करू हे लग्न? अहो, पाप आहे हे. पण आता माझ्या हातातही काही राहिलेलं नाही. आईने मला शपथ घातली. अहो, मला सध्या नाही सुद्धा नाही म्हणता येते. म्हणून म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय. तुम्हीच या लग्नाला नकार द्या. काही काही कारण द्या. मी निर्बुद्ध आहे, मी खुळा आहे, मी तुम्हाला आवडलो नाहीये. काहीतरी करा, पण या लग्नाला नकार द्या. मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला. नाही नाही, असे हात जोडू नका आणि शांत व्हा. पाहू, डोळे पुसा. मलाही तुम्ही अगदी भावासारखेच आहात आणि मलाही हे लग्न मुळीच नको. मी नाही म्हटलं होतं, पण मी नोकर माणूस, माझं कोण ऐकतंय? खरं तर मीही खूप गोंधळून गेली हो. छान दिसतोय हा जोडा. आधी ते कापड्यांचं टोपलं इकडे द्या. द्या हो मालकीनबाई. आता तुम्ही मालकीनबाई होणार. अगं, तू सांगितलं नाहीस तरी अशी गोड वार्ता लपून राहत नाही. काकूंनी सांगितलंय मला तुमचं लगीन ठरल्याचं. तुळसे, अगं लई नशीब काढलंस बघ. तुला लई मोठं आणि छान घर भेटलंय. आणि आमचं इनू शेठ, ते लई साधं भोळं आणि समजूतदार आहेत. असा नवरा तुला शोधून बी सापडला नसता बघ. फुलासारखं जपतील तुला. काय बी कमी पडू देणार नाही. आता ग बया, घरला जावा लवकर. गोड वार्ता तुमची वाट बघती. आणि आता काय, आयुष्यभर गुलुगुलूच बोलायचंय की. तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढाया गुरुजी आलेत घरला. जावा, घरला जावा. लाडू पेढे खा. मौज आहे आता. नाही नाही नाही, हे थांबवायला हवं. तुमच्या मनासारखा आधीचा मुहूर्त मिळाला ना? हो निश्चित झालं की कळवा. हो हो, अगदी मनासारखा मुहूर्त मिळाला. चालेल, येऊ मी? हो, या. गुरुजी, मी येते सोडायला. या. अरे वा, हे दोघं पण आलेच की. या दोघांना आता एकत्रच धक्का देऊ. आले? कोण आले पण? हे काय, दोघे एकत्र आलेत? फिरायला गेला होतात वाटतं. चोरी पकडली गेली ना? रात्री अंधारात तरी जायचं फिरायला. हो की नाही हो सावकार? या तुम्ही आत या. पण तुळसा, आज अशीच आत ये हो. 3 दिवसांनी उंबरठ्यावरचं माप ओलांडून तुला आत यायचंय. या आत या. 3 दिवसात? हो मग, अरे 3 दिवसांनी तुझं लग्न आहे गाढवा. काय हो भाऊजी, 3 दिवस तरी त्याला गाढव म्हणू नका हो.
म्हणजे फक्त 3 दिवस? हो का? तुला उद्याचा मुहूर्त हवा होता का? अरे पुढे 4 महिने मुहूर्त नाहीये, एवढं नाही हा आपण थांबायचं. आणि विनू, आता 3 दिवस कुठेही बाहेर जायचं नाही हं? हळद वगैरे लागेल आणि घरातली इतरही तयारी आहेच ना, घरातच थांबायचं. विनू भाऊजींचं असं झालंय, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. विठुराया, हे काय होऊन बसलंय? आता यातून सुटका कशी होईल? जाऊबाई, जाऊबाई, अहो जाऊबाई, काय झालं? पाया का पडताय? उठा उठा, तुम्ही उठा उठा. जाऊबाई, खरंच फार मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. अनपेक्षितपणे माझ्या विनूच्या लग्नाला तुम्ही होकार दिलात. खरंच खूप मोठे उपकार झाले तो तुमचे, खूप मोठे उपकार झालेत माझ्यावर. त्यात विशेष असं काय केलंय मी जाऊबाई? विनूला मी नेहमीच माझा दुसरा मुलगाच मानत आले. अहो बहिणीच आहोत ना आपण. माझी अक्कलच म्हशीची हो. मी तुम्हाला घालून पाडून बोलले, तुमचा अपमान केलात, पण तुम्ही माझं सगळं वागणं पोटात घातलं तो, आणि तुमचा मोठेपणा तुम्ही सिद्ध केलात. मला क्षमा करा जाऊबाई, जाऊबाई. मूर्ख बाई, लगेच फसली. या आखूड बुद्धीच्या बाईला कसं कळेल यामागे माझा काय डाव आहे ते. विठुराया, फारच विचित्र कोंडी झाली रे माझी. दीराशी लग्न हे कसं शक्य आहे? पण काकूंना तरी दोष कसा देणार रे? त्यांना तर ठाऊकच नाहीये की मी सखू आहे. पण मग काय करू? फक्त आहोंना सांगू का की मी तुळसा नाही, सखू आहे? हा, पण सगळे इथे सखूला चेटकीण समजतात. आहोंना कळलं ना